नमस्कार मंडळी, खाऊप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे वीकेंड म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी थोडंसं टाईम टेबल इतर दिवसाप्रमाणच्या पेक्षा थोडंसं वेगळं असतं. कारण आरामात कामं चाललेली असतात. कारण कोणाला ऑफिसला जायचं नसतं किंवा मुलांना शाळेत जायचं नसतं. त्यामुळे मग आपल्या आपल्या पद्धतीने आरामात थोडंसं कामं चालू असतात. थोडंसं उठणं पण लेटच होतं. कारण कसं आहे, आपण जरी जॉब करत नसू, म्हणजे बाहेर जाऊन आपण गृहिणी जॉब करत नसू, तरीसुद्धा घरातल्या आपली ड्युटी ही कंटिन्यू असते, 24 तासच असते. त्यामुळे आपल्याला पण कुठेतरी चेंजची गरज असते, ब्रेकची गरज असते. मान्य आहे, स्वयंपाक, पाणी, चहा, भांडे हे सगळी कामं आपल्याला तर आहेच. पण थोडीशी ती आपल्या स्पेसने आपल्याला करायला मिळतात. आपल्याला जेव्हा करायची, आपल्या टाईमने आपल्याला ती करायला मिळतात. त्यामुळे मग थोडंसं त्या घाई-गडबडीच्या, धावपळीच्या कामांमध्ये थोडासा ब्रेक लागतो आणि आपल्याला पण थोडीशी शांतता मिळते. तर इकडे सकाळची सुरुवात मी मस्तपैकी पाणी पिऊन करते. आता 7:45 वाजलेले आहेत आणि सगळे झोपलेले आहेत घरात. पण काही का होईना सगळ्यांपेक्षा थोडंसं आधी उठलं, की थोडासा वेळ शांततेचा आपल्या स्वतःसाठी मिळतो, जो खूप महत्त्वाचा असतो. नाहीतर दिवसभर शोधून पण शांतता मिळत नाही. कारण मुलं आहे, मुलं दंगा वगैरे मस्ती करतातच, कामं असतात. कारण वीकेंडला थोडीशी एक्स्ट्रा कामं असतात. जसे की ग्रॉसरी करणं, ती आणणं, निवडणं, फ्रीजमध्ये ठेवणं. त्याचप्रमाणे मुलांना काय लागतंय, काय नाही लागत आहे आठवड्यासाठी ते बघणं. अ, एक्स्ट्राचे जे लॉन्ड्रीचे कपडे असतात ते धुवायला टाकावे लागतात. अशी बरीचशी कामं असतात. म्हणजे रेग्युलर रूटीनच्या कामांपेक्षा थोडीशी वेगळी असतात. पण ठीक आहे आरामात करायची. कारण आपल्याला पण थोडंसं आरामाची गरज असते. मग इथे मस्तपैकी मी शांत बसून पाणी पिलं घोट-घोट आणि थोडंसं प्राणायाम केला. मेडिटेशन हे सगळं झाल्यावर थोडीशी घरं झाडली, म्हणजे जी व्हॅक्यूम करायची होती ती बाजूला नंतर करेल मी आणि जे किचन आणि डायनिंग एरिया झाडला, मस्तपैकी फ्रेश झाली, अंघोळ केली आणि देवाची पूजा केली. कारण देवाची पूजा केल्यावर घर खूप प्रसन्न वाटतं. आपल्या मनाला सुद्धा खूप छान वाटतं आणि सकाळची सुरुवात जेवढी छान, चांगली तेवढा पूर्ण दिवस आपला चांगला जातो, असं मला वाटतं आणि तसंच असतं ते. किचनमध्ये आल्यावर रात्री पाण्यात बदाम भिजत घातले होते, तर ते मी त्याची साल काढून ठेवते आणि मग कसं खायला पण जरा बरं वाटतं बाकीच्या सोबत. तर इकडे सगळे साल काढून घेते मी आणि घरात सगळ्यांना पण देणार आहे. एक गोष्ट मैत्रिणींनो इथे लक्षात ठेवायची, जेव्हा आपण असे काही पदार्थ असतात जे खूप इम्पोर्टंट असतं खाणं, जसं की हे ड्राय फ्रुट्स आहेत किंवा फ्रुट्स आहेत, हे आपण काय करतो, की समोरच्या म्हणजे आपल्या घरातल्यांना तर देतोच, पण आपण कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये मागे राहतो खाण्याच्या बाबतीत. नको जाऊ दे, मी नंतर खाईल किंवा नाही मला गरज नाहीये, नाही ठीक आहे जाऊ दे, मी नंतर खाईल, आत्ता नकोय मला, असं म्हणतो. पण नाही, लक्षात ठेवा वेळच्या वेळी जे ते आपण खाल्लंच गेलं पाहिजे आपल्याकडून. कारण आपल्याला पूर्ण घर चालवायचं आहे, आपल्यावर पूर्ण जबाबदारी आहे घराची आणि आपण जेव्हा नीट राहू तेव्हाच आपण घराचा सांभाळ करू शकू. त्यामुळे आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे आणि ती अ, नीट ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे असे ड्राय फ्रुट्स खात राहा. आपल्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे. त्यानंतर थोडा वेळ मुलांबरोबर थोडासा वेळ घालवला. छान ते पण उठले होते झोपेतून. त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यांना पण ड्रायफ्रुट्स खायला दिले आणि त्यानंतर किचनमध्ये आली, चहा ठेवला आणि चहा पिऊन घेतो आता, कारण उठून बराच वेळ झालेला आहे. तर चहा होतोय, तोपर्यंत ॲज युजुअल फिक्स काम असतं ते म्हणजे रात्रीची भांडी लावणं. कारण सुकलेली असतात आणि ती भांडी लावली की जरा ओटा रिकामा दिसतो. पण हा रिकामा ओटा अगदी फार थोडाच वेळ असतो आणि किचनचं जे सिंक असतं ते पण अगदी थोडाच वेळ रिकामं असतं. कारण चहा चहा नाश्ता झाल्यावर, जेवण झाल्यावर त्याचप्रमाणे मुलांना मध्ये-मध्ये काहीतरी लागतच असतं खायला. ती सगळी भांडी, चमचे प्रत्येक गोष्ट धुवायला येतच असते आणि ती घासावीच लागते. असो, आता इथे मस्त गरमागरम मी चहा गाळलेला आहे आणि सर्वात आधी मी हे चहाचं जे भांडं आहे त्यामध्ये पाणी घालून ठेवते. म्हणजे मग घासेपर्यंत ते कडक होत नाही. तुम्ही पण असंच करत जा. चहा वगैरे पिल्यानंतर साधारण 1-1.5 तासाने परत सगळ्यांना भूक लागली, नाश्ता करायचा होता आणि मग मस्तपैकी रात्रीची खिचडी होती ती परतवायचीच होती आज. त्यामुळे असं काही वेगळं नाश्त्यासाठी नाही केलं. मुलांची डिमांड आज ब्रेड बटरची होती. त्यामुळे त्यांना ब्रेड बटर आणि आम्हाला ही खिचडी परतवून घेणार आहे. तर परतवण्यासाठी एका कढईमध्ये घ्यायचं आहे 1 चमचा तेल, म्हणजे 1 पळी तेल आणि त्यामध्ये 1 चमचा घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यामध्ये जी खिचडी आहे ती थोडीशी मोकळी करायची हाताने, म्हणजे जे काही ती एकत्र झालेली असेल, थोडीशी बांधली गेली असेल ती मोकळी करायची आणि मग मस्तपैकी परतवून घ्यायची आहे.
जर तुमची खिचडी तुम्ही मोकळी थोडीशी करत असाल, तर मग दुसऱ्या दिवशी परतवायला ती छान असते. जर थोडीशी गच्चा खिचडी तुम्ही जर करत असाल, तर मग ती थोडीशी परतवायला दुसऱ्या दिवशी कठीण जाते, मोकळी छान होत नाही. त्यामुळे मोकळी खिचडी दुसऱ्या दिवशी शिळी परतून खायला एकदम मस्त लागते. कोणाकोणाला अशी शिळी खिचडी आवडते हे कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे मी थोडासा कांदा बारीक चिरत आहे, कारण आमच्याकडे परतवलेल्या खिचडीवर थोडासा कांदा टाकून खायला छान लागतो म्हणून. इथे जे कोणी 90sचे किड्स बघत असतील व्हिडिओज, त्यांना माहीत असेल की आपल्या लहानपणी रविवारचा नाश्ता हा किती स्पेशल असायचा. म्हणजे आठवडाभरात ते पदार्थ कधीच बनले जायचे नाहीत. ते मस्त वीकेंडला बनवायची आई. जसं की इडली सांबार, डोसा, वडा, मिसळ पाव असे वेगवेगळे पदार्थ त्या दिवशी बनायचे आणि मस्तपैकी सकाळी आम्ही तर बालुकासनेला जायचो. बालुकासनेहून घरी आलो की टीव्हीवर रामायण हे सगळं चालू असायचं. ते बघायचो आणि मस्त गरमागरम ब्रंचच करायचो. तेव्हा असं नाश्ता एन्जॉय करायचो आणि इतकी मज्जा यायची. आता तर हे सगळे पदार्थ आपण आठवड्याभरात कधीही खातो, पण तेव्हा असे रविवारीच आपण खायचो. त्यामुळे त्या पदार्थांची उत्सुकता खूप असायची आणि एक मस्त आईला आदल्या दिवशी प्रश्न विचारायचो, "उद्या काय बनवणार आहे तू स्पेशल?" मग आई सांगायची, "हो, उद्या डोसे, उत्तप्पा किंवा इडली, सांबार, मेदूवडा असं बनवणार आहे." खूप मजा असायची तेव्हा. अशी सगळी मस्त फॅमिली बसायची खाली आणि जेवण करायचो. म्हणजे आरामात ते बसून खायचो, गप्पा, गोष्टी. रविवार तो वेगळाच होता. आपण त्यावर पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कारण आजकालचे रविवार आणि तेव्हाचे खूप फरक आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. त्यानंतर सगळं खाऊन वगैरे झालं, भांडे वगैरे आवरून झाले किचनमधली जी काही चहा नाश्त्याची होती. त्यानंतर मी एक-एक रूमची आता डस्टिंग करणार आहे. सर्वात आधी ही मुलांच्या बेडरूममधली बेडशीट झटकून घेते आणि मग परत नीट टाकत आहे. कारण मुलं इकडे रात्री तर नाही, पण दिवसभर झोपतात. नॅप वगैरे त्यांना पाहिजे असेल, तर ते इथे येऊन बसतात किंवा अभ्यास करतात. आणि प्रत्येक रूमचं उठल्या-उठल्या बेडशीट वगैरे नीट केलं, ब्लँकेट नीट ठेवलं, तर एक पॉझिटिव्हिटी तिथेच येते आणि ती रूम तिथेच छान वाटते. तर सर्वात महत्त्वाचे हे पहिलं काम मी करून घेत आहे. एक-एक रूमचं असं करत जायचं. त्यामुळे मग घर पण स्वच्छ होत जातं. आणि रविवारी कसं घाई म्हणजे शनिवार, रविवारी कसं घाई नसते. आरामात गोष्टी आपण करू शकतो. तसं हे रोजचंच काम आहे, तरीसुद्धा आपण थोडेसे निवांतपणे ही कामं करतो. त्यानंतर मला हा टेबल आवरायचा होता. मुलीने बरेचसं काही क्राफ्ट स्कूलमधून आणलं होतं, तिने केलेलं. तर तिने असं इथेच ठेवलं होतं. मोस्टली मी त्यांनाच सांगते, की आवरा. पण ते आता सध्या आवरत आहे हॉल. कारण हॉलमध्ये त्यांनी खूप पसारा करून ठेवला होता. मग मी त्यांनाच सांगितलं, की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही आवरा. जेणेकरून त्यांना पण आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. जबाबदारी इन द सेन्स, की आपण ही वस्तू हे घाण केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आणि हे आपण जागच्या जागी वस्तू ठेवल्या पाहिजे. हे त्यांना आत्तापासून सवय लागली तर पुढे जाऊन ती लागेल. त्यामुळे मग ते तिकडे ते काम करत आहे आणि मी इकडे ह्या टेबल आवरून घेते. तर एक पुस्तक मी वाचत आहे. ते थोडंसंच आता बाकी आहे. तर म्हटलं ह्या 1-2 आठवड्यात ते कंप्लीट करू. त्यानंतर इथे वुडन टेबलवर माझ्या मुलाने मार्करचे डाग लावले होते. म्हणजे मार्करच्या पेनने त्याने चिरखाडलं होतं. तर ह्या मॅजिक जे इरेजर आहे त्याने मी पुसून घेते. त्याचप्रमाणे काही एक डोअरचं आणि भिंतीचे थोडेसे मला आज पेन्सिल, पेनचे डाग काढायचे आहेत. हे घर रेंटेड आहे आणि ते नीट ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि नाही म्हटलं तरी माझ्या मुलाने भिंतीवर बरंच करून ठेवलेलं आहे काही-काही. तर एक-एक करून मी आता हे पुसत आहे. तर तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी हॉलमधलं काढलं होतं. आता हे डोअर्सचे वगैरे मी काढते आणि हे मॅजिक इरेजर जे आहे ते खरंच उपयोगी ठरतंय. आणि दुसरीकडे मुलांनी जो हॉलमध्ये पसारा घातला होता, ते आता ते क्लीन करत आहे. तर अशी होती सुट्टीची एक सकाळ, त्यामधली काही कामं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.